मागच्या एका ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मला पोलिसांची मदत करायचं सौभाग्य भेटलं होतं. आज तोच किस्सा मी तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार, मी सुजित आणि 100K जर्नीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. जसं की सगळ्यांना माहिती आहे की आपल्या जेसीबी चाकाचा पूर्णपणे टिंट ब्लॅक केलेले आहेत आणि त्यात मी सिग्नलवरती उभा होतो आणि पोलिसांनी मला हात केला. पोलिसांनी हात केलेलं बघितल्यानंतर माझी तर हातभर फाटून हातात आली होती. मला वाटलं आता पडतोय जेसीबीवरती फाईन, पण तसं काहीच झालं नाही. रस्त्यामध्ये 1-2 खड्डे पडले होते, तेच मला बुजवायचे होते. त्यांची मदत केली आणि त्याच्यानंतर दुसऱ्या साईडवरती गेलो. माझ्या आणि जेसीबीच्या आयुष्यात आहे ना, रोज उठलं की नवीन लफडे. सकाळी साईडवरती गेलो आणि 5 मिनिटात जेसीबी गुंतून बसला. आणि पावसामुळे जेसीबीचा अवतार तर असला झालाय की 4 माणसात तोंड दाखवायला जागा नाही राहिली. आणि जेसीबी मध्ये एवढ्या पाण्याच्या बॉटल साचून ठेवल्यात, एखाद्या भंगारवाल्याला विकलं तर एका टायमाचं जेवण येईल आमचं. चला, गप्पा भरपूर झाल्या, आता थोडंसं कामाबद्दल बोलू. या नवीन साईडवरती गेलो होतो, तिथं थोडेसे मायनर चेंजेस करायचे होते लेवलमध्ये, ते केले. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चलन बनवलं. आता माणसापेक्षा जास्त कागदाला किंमत आलेली. एक चलन म्हणजे 8,000 रुपये किंमत आहे त्या चलनाची. नंतर मी आणि आमचे इंजिनियर साहेब गेलो आमच्या जुन्या प्रोजेक्टवरती, ज्या कंपनीचा पूर्णपणे कायापलट झालेला आहे. आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला अशी एक स्टोरी सांगतो जे ऐकून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल. या कंपनीची स्टोरी काय असेल याची जर थोडी जरी कल्पना असली तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि मी भेटतो तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये.